हा गेम आर्चरी गेम आहे. यामध्ये 3 प्रकारामध्ये हा खेळला जातो. हा लहानात लहान 5 ते 6 वयापासून खेळला जातो. त्यामध्ये 3 प्रकार आहेत. त्यामधला हा आहे कंपाऊंड, दुसरा आहे रिकर्व, हा तिसरा आहे इंडियन. याचा बेनिफिट काय आहे याचा? जसे दुसऱ्या खेळासारखे जे बेनिफिट आहे, ज्या सुविधा गव्हर्नमेंटच्या भेटतात, ह्या खेळाला पूर्ण सुविधा भेटतात. 6वी पासून शालेय स्पर्धेमध्ये खेळला जातो. असोसिएशन गेम ज्या वयात लहान खेळाडूने चालू केला आहे त्या वयापासून हा खेळला जातो. रिकर्व आणि कंपाऊंड हे दोन्ही ऑलिम्पिक गेम आहेत. इंडियन हा फक्त आपल्या भारतात नॅशनलपर्यंत खेळला जातो. याचे 10वी 12वीला मार्क भेटतात. 5% आरक्षणामध्ये गेम आहे. स्टेट लेवल मेडल असेल तर सरळ सेवेसाठी त्याचा फायदा होतो. नॅशनल मेडल असेल तर MPSCसाठी आणि इंटरनॅशनल मेडल असेल तर UPSCसाठी त्याचा फायदा होतो. जेवढे भारत सरकारचे जेवढे पुरस्कार आहेत ते सर्व पुरस्कार ह्या खेळात मेडल भेटले असेल. ज्यावेळी इंटरनॅशनल असेल, नॅशनल असेल तर जेवढे पुरस्कार आहेत ते ह्या खेळामध्ये भेटले जातात. गेम आहे म्हणजे हा? हो, 10 मध्ये खेळत आहे ते. अवनी श्रवण आहे. तू कुठेतरी सिलेक्ट झाला नॅशनलला? हां, हां, तू आहे नॅशनलला. कुठे सिलेक्ट झाला? नॅशनलसाठी. स्पर्धा कुठे झाली ती? अमरावती. आणि बेनिफिट काय मिळणार मग याचा आतापर्यंतचा? ट्रॉफी भेटले. ट्रॉफी भेटले. स्कॉलरशिप वगैरे काहीतरी सर सांगत आहे ना? स्टेट मेडलिस्ट आहे. हां, आता नॅशनलला भेटल्यावर मग स्कॉलरशिप. स्कॉलरशिप किती असते स्कॉलरशिप सर अंदाजी? आता हा खेळ आहे, हा ट्रायबल आहे. हं, तर आता खेलो इंडिया भारत सरकारनं नवीन चालू केलेलं आहे ट्रायबल खेळाडूंसाठी. हं. जे खेलो इंडियामध्ये जर तो मेरिटमध्ये आला, मेडल घेतलं तर त्याला 8 वर्ष 5 लाख रुपये वार्षिक स्कॉलरशिप भेटेल. त्यासोबत महाराष्ट्र सरकार 3 लाख रुपये त्याला स्कॉलरशिप देईल. जो मेडल घेईल त्यासाठी हे स्कीम आहे. क्रिकेटचा गेम अतिशय सुंदर आहे. आपल्या भागात अशा कसल्याही प्रकारचा गेम आपण घेत नाही. इथे बघा बरेच विद्यार्थी आहे, लहानापासून लहान मोठ्यापासून मोठे. अतिशय सुंदर गेम आहे. चंद्रपूर गडचिरोली या मागासलेल्या भागामध्ये अशा स्पर्धा आपण राबवल्या पाहिजे आणि शासनाकडून आपण मोठी रक्कम म्हणजे स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळवून दिली पाहिजे. ही आपली बाजू म्हणजे शिक्षकांनी पुढाकार घेऊन असे गेम घ्यायला पाहिजे. थँक्यू.